एक मोठी बातमी आहे। बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावरती 29 जून 2024 रोजी गोळीबार करण्यात आला होता। परळी शहरातील बँक कॉलनी परिसरातला हा थरार आहे। या घटनेमध्ये बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला। आता या प्रकरणावरनं जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केलाय। बापू आंधळे खून प्रकरणावरनं राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय, ज्यामध्ये 29 जून 2024 रोजी महादेव गीते यांच्यावरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा व्हिडिओ देखील आव्हाडांनी शेअर केलाय। त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024ला खून झाला होता गोळ्या घालून। जुन्या वारातनं त्यांची हत्या करण्यात आली होती आणि परळी शहरामधील बँक कॉलनी भागात त्यांच्यावर गोळीबार झाला। या प्रकरणात बबन गीते, मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं दिसून येत आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत बीडमधनं आहेत। सुरेश, आता जितेंद्र आव्हाडांनी नव्याने केलेले आरोप काय आहेत? जो व्हिडिओ समोर आलाय, काय संबंध त्याचा? 29 जून 2024 रोजी बापू आंधळे जे सरपंच मरळवाडीचे आहेत त्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली होती। त्यामध्ये बापू आंधळे यांचा मृत्यू झाला होता। याच वेळी महादेव गित्ते नावाचा जो काही तरुण आहे त्याच्या घराच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्या महादेव गित्तेचा जो व्हिडिओ आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आहे। त्या ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये महादेव गित्ते सांगतात की हे सगळं काही केलं होतं हे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून करण्यात आलेलं होतं आणि माझ्यावरती देखील गोळीबार केला होता। गोळीबार करण्यासाठी 5 ते 10 जण आले होते आणि त्यानंतर जे गोळीबार करणारे होते त्यांच्यापैकीच काही जणांनी बापू आंधळेवरती देखील गोळीबार केला, असा जो दावा आहे तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय। मात्र बापू आंधळे खून प्रकरणामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले, वेगवेगळे 2 गुन्हे होते। यामध्ये हत्येचा एक गुन्हा होता, तर महादेव गीते यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला हा असे 2 वेगवेगळे गुन्हे होते। आणि जे महादेव गीते नावाचा जो काही इसम आहे जो त्या व्हिडिओमध्ये बोलतोय तो सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये तो MCR मध्ये आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी जे आरोप केलेले आहेत की संपूर्ण महादेव गीते प्रकरण त्याचबरोबर बापू आंधळे प्रकरण या प्रकरणाचा मास्टर माइंड आणि हे प्रकरण कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराड यांच्या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे हा देखील नेमकी पुढं आता पाय खोला जात आहेत आणि जर या प्रकरणात जर त्याचा संबंध असेल तर त्या प्रकरणात देखील चौकशी केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जो गुन्हा दाखल करण्यात आला होता परळी शहरमध्ये त्या गुन्ह्यामध्ये देखील वाल्मिक कराड याचं नाव आहे आणि त्या नाव असल्या कारणानं आता परत त्या गुन्ह्याच्या संदर्भात काही वेगळा तपास केला जातोय का, तपास यंत्रणा कशा पद्धतीने तो गुन्हा देखील आता जे CID SIT या तपास यंत्रणा तपास करतायत तो देखील गुन्हा घेऊन त्या संदर्भात तपास करणं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी बापू आंधळे खून प्रकरणाच्या अनुषंगाने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आता खळबळ उडाली। बरोबर सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।